आपल्या सर्वांना वांग हे माहिती आहे. चेहऱ्यावर काही काळे डाग येतात, कपाळावर, गालावर आणि याची ट्रीटमेंट ही थोडीशी वेळ घेणारी आहे. कधीकधी ट्रीटमेंट घेऊनसुद्धा चांगला फरक पडत नाही. तर हे असं कशामुळे होतं? याला कारण आहे वांग किती खोलवर आहे हे आपण लक्षात न घेताच ट्रीटमेंट सुरू करतो. तर आपल्या त्वचेचे 2 लेयर्स असतात, एपिडर्मिस, डर्मिस. काही वेळेस वांग अगदी वरच्या थरामध्ये असतं, ते मलमान्य वगैरे चांगलं होऊन जातं. काही वेळेस मात्र वांग खालच्या थरामध्ये म्हणजे डर्मिसमध्ये असतं आणि त्याला आपण कितीही मलम वापरली तरी ते काही पूर्णपणे जात नाही. अशा वेळेस लेझर्स किंवा पिलिंग किंवा काही अजून औषधी वापरावं लागतात, तेव्हाच त्याचा फरक पडतो. तर आता हे किती खोलवर आहे, कसं समजून घ्यायचं? एक वूड्स लॅम्प नावाचा एक साधा लॅम्प आमच्या क्लिनिकमध्ये असतो. तो लावून आम्ही त्या वांगची तपासणी करतो आणि ते वांग वरवर आहे की खोलवर आहे ते त्या वूड्स लॅम्पने आपल्याला ताबडतोब समजतं. दुसरं एक म्हणजे डर्मॅटोस्कोप, एक छोटंसं इन्स्ट्रुमेंट आहे. त्याच्यातून जरी पाहिलं तरी ते वांग वर आहे की खाली आहे हे आपल्याला समजतं. आणि बऱ्याच वेळेला काही अनुभवी डॉक्टर्स फक्त पेशंटकडे पाहूनसुद्धा सांगू शकतात की ते वांग वर आहे की खाली आहे. तेव्हा वांगची ट्रीटमेंट सुरू करण्यापूर्वी या सगळ्या तपासण्या करून घेणं जरुरी आहे. आता वांगचे उपचार करताना ज्याला आम्ही प्रिन्सिपल्स म्हणतो किंवा तत्त्वे, एका पुस्तकात फार छान प्रिन्सिपल्स वाचले. फक्त 3 प्रिन्सिपल्स आहेत. पहिलं म्हणजे काळे डाग कमी करण्यासाठीची औषधे. याच्यात काही थोडीशी स्ट्रॉंग औषधे आहेत. त्याचा सुरुवातीला थोडासा त्रास होतो, पण फरक चांगला पडतो. दुसरे काही प्रकारची औषधी म्हणजे थोडीशी माइल्ड आहेत, ज्याचा काही असा फारसा त्रास होत नाही, फक्त जरा फरक दिसायला वेळ लागतो. आणि दुसरं तत्त्व किंवा प्रिन्सिपल म्हणजे सनस्क्रीन किंवा उन्हापासून बचाव करणे. वांग या ट्रीटमेंटमध्ये वांगला जर सतत ऊन लागत राहिलं तर ती वाढत राहते. आपण कितीही उपचार केले तरी त्याचा फरक पडत नाही. म्हणून उन्हापासून संरक्षण किंवा सनस्क्रीनचा वापर किंवा टोप्या, गॉगल्स वापरणे हे एक दुसरं तत्त्व झालं. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं तत्त्व जे लिहिलेलं होतं ते म्हणजे वेळ किंवा पेशन्स, संयम. बऱ्याचदा काय होतं की रुग्ण येतात आमच्याकडे, नाही मला 1 महिन्यात फरक पडला पाहिजे, नाही पडत. 2-3 महिने लागतात. तेव्हा हे तिन्ही प्रिन्सिपल्स वांगची ट्रीटमेंट घेताना लक्षात ठेवली पाहिजेत. आता बऱ्याचदा काही रुग्ण विचारतात की वांगमध्ये लेझर उपचार घ्यावेत का? तर त्याचं असं आहे की असं एकही लेझर नाही की जे वांग पूर्णपणे बरं करू शकेल. बऱ्याचदा काय होतं की तुम्ही जरी ट्रीटमेंट घेतली लेझरची, त्याचा फरक पडतो. 4-5 वेळा ट्रीटमेंट घेतली, फरक पडतो, कमी होतं, कधीकधी निघून पण जातं, पण तरी पण ते परत येण्याची शक्यता असते. त्यामुळे लेझर जरी तुम्ही घेतली ट्रीटमेंट तरीसुद्धा त्याच्यानंतरसुद्धा काही गोळ्या औषधी घेणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सन प्रोटेक्शन, उन्हापासून बचाव करत राहणे हे फार महत्त्वाचं आहे. वांगच्या ट्रीटमेंटमध्ये कधीकधी IPL आणि क्यू स्विच्ड Nd:YAG असे 2 लेझर्स वापरले जातात. पॉवर मुद्दाम थोडीशी कमी ठेवली जाते, कारण पॉवर जर जास्त असेल तर कधीकधी ते वांग अजून वाढू शकतं. त्यामुळे पॉवर थोडीशी कमीच ठेवली जाते. आणि लेझर घेतल्यानंतरसुद्धा रुग्णांनी हे लक्षात ठेवणं जरुरी आहे की ते कधीही परत येण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षामध्ये काही नवीन इंजेक्शन्स आलेली आहेत जी वांगच्या ट्रीटमेंटमध्ये अतिशय उपयुक्त ठरतात. त्याचं नाव आहे ट्रॅनेक्झॅमिक ॲसिड. खरं तर हे औषध काही दुसऱ्या कारणासाठी गायनेकोलॉजीमध्ये वापरलं जातं, पण याच्यामध्ये गोळ्या किंवा इंजेक्शनच्या स्वरूपात वांगमध्ये याचा वापर केला जातो. साधारण 15 दिवसातून एकदा अशी ही इंजेक्शन्स डायरेक्ट त्या वांगमध्ये दिली जातात. त्याचा अतिशय चांगला फरक पडतो आणि गोळ्यासुद्धा साधारण 3 महिने घेतल्यानंतर वांग जवळपास पूर्णच नाहीसं होतं. पण परत एकदा पूर्ण जरी गेलं तरीसुद्धा थोडीशी उन्हाची काळजी घेणं जरुरी आहे.